हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी केली आहे. सर्वांना गुड इव्हिनिंग. आणि संध्याकाळी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जेवणाला सुरू करूया आपण. आणि जेवण करायच्या अगोदर म्हटलं थोडासा चहा बनवूया, म्हणून चहा बनवला होता मी. आणि त्यानंतर कुकर वगैरे सर्व लावून घेते. डाळ भाताचा कुकर लावून घेतला की थोडंसं अर्ध जेवण आपलं रेडी झाल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे पहिल्यांदा कुकर लावून घेतला. डाळीमध्येच मी टोमॅटो वगैरे सर्व टाकून घेते. आणि आज गोडी डाळ बनवायची आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण मी थोडी टाकून घेतली, पण हिरवी मिरची कमी होती त्यामुळे 2च टाकल्या होत्या, तेवढ्याच टाकल्या. आणि कुकर लावून घेतला आणि नंतर मी चहा वगैरे पिऊन घेतला. आणि मग भेंडीची भाजी बनवायची होती मला, त्यासाठी बटाटा चिरून घेतला होता. बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवला होता. आणि आता मग म्हटलं भाजीला फोडणी घालायला घेऊया. लसणीची फोडणी घातली, त्यानंतर कांदा वगैरे घालून मग चांगले बटाटे त्यामध्ये थोडेसे परतवून घेतले आणि थोडेसे वाफेवर झाकण लावून शिजवून घेतले. तर बटाटे तोपर्यंत चांगले शिजतात. मग भेंडी काय शिजायला वेळ लागत नाही ना, त्यामुळे अगोदर बटाटे चांगले मी वाफेवर शिजवून घेतले आणि नंतर मग त्यामध्ये भेंडी घालून चांगली त्याच्याबरोबरच बटाट्याबरोबर परतवून घेतली. आणि मग त्याच्यामध्ये जे काय आपले नेहमीचेच मसाले सर्व टाकले आणि त्याच्याबरोबरच एक मॅगी मसाल्याचं पॅकेट आणलं होतं मी, ते मग एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि खूप मस्त झाले. पहिल्यांदाच मी हे पॅकेट टाकलंय. मी कधी एकदा खूप दिवस झाले मी आणलं होतं आणि तेव्हा एकदा वापरलं होतं, पण आता हे परत एकदा आणलं होतं. खूप मस्त आणि टेस्टी झाली होती भाजी. तोपर्यंत इकडे कुकर पण झाला होता, भाजी पण रेडी झाली. मग भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवली आणि त्याच कढई स्वच्छ करून मग म्हटलं डाळीला पण त्यामध्ये फोडणीला घालूया. डाळीला मी राई जिरा आणि हिरव्या मिरची कढीपत्त्याची फोडणी टाकली होती. आपले लाल मिरचीची तडका दिला होता. डाळ खूप मस्त आणि टेस्टी झाली होती, खूप सुंदर झाली होती. मिस्टरांना खूप आवडली डाळ. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता रव्याचे मोदक बनवायचे होते मला आज. आणि खूप सोपे आणि साधे मोदक आहेत, एकदम सिंपल मोदक आहेत. त्यासाठी थोडासा रवा घेतला आणि 2-3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलं. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तुमच्याकडे तर आपण ओला नारळ पण खाऊन घेऊ शकतो, तो पण चांगला लागतो. नाहीतर सुकं खोबरं थोडंसं किसलं आणि ते वापरलं तरी चालतं. हे मोदक खूप छान होतात पण छान. आणि 5-6 दिवस अगदी मस्तपैकी टिकतात ते. जसे आपण लाडू बनवतो त्या प्रकारात मोदक खूप छान राहतात ते आणि खायला पण टेस्टी लागतात. मग आता हा रवा मी चांगला भाजून घेणार आणि त्याबरोबर मी ते सुकं डेसिकेटेड कोकोनट पण टाकलं होतं भाजण्यासाठी. आणि आता कंडेन्स मिल्क 2-3 चमचे टाकते. त्यामुळे मग साखर एवढी काही जास्त मी घेतली नव्हती, थोडीशीच घेतली होती. साखरेचं फक्त पाणी होण्यापुरतं, साखर विरघळून झाल्यानंतर ते लगेच त्यामध्ये ओतलं. त्याचा पाक बनवायचा नाही, विरघळली की झालं. आता माझं हे सर्व सारण तयार पण झालं. आता मी मोडला, तूप लावून घेतलं आणि मोदक तयार केले. मोदक मस्त आणि सोपे आणि एकदम झटकीपट तयार होतात हे मोदक. आणि खायला पण टेस्टी आणि करायला पण एकदम सोपे. म्हणून हे मोदक माझे तयार झाले. आणि किती 7 मोदक झाले होते. जास्त काही मी बनवले नाहीत, ते थोडेसेच बनवले होते. आणि मग म्हटलं पापड वगैरे थोडे तळून घेऊया. पापड तळायला घेतले. तो अजून मिस्टर तर आले नव्हते, तोपर्यंत म्हटलं माझं जेवण सर्व रेडी होऊन जाईल आणि ते येईपर्यंत. आणि नंतर मग इथे आले की मी भजी काढायला घेईन, म्हणून तोपर्यंत पापड तळून घेते. ते आलेच होते, इकडे जवळच आले होते, त्यामुळे म्हटलं आता पापड तळायला घेते. म्हणून मी पापड तळून झाले माझे. हे नाचण्याचे आहेत, ते खूप भूमीला आवडतात म्हणून मी मुद्दाम हे थोडेसे तळले. डाळ भात आणि तोंडाला हे पापड तिला आवडतात, त्यामुळे मी हे तळून घेतले. आणि हे जे पिवळ्या कलरचे आहेत ते ज्वारीचे आहेत, ज्वारी लसूण वगैरे घालून केलेले. ते जत्रेमधून आणले होते, तुम्हाला मी बोलली होती मागच्या वेळेला. ते पण तळून घेतले, पापड पण तळून झाले. आता मला भजी बनवायची होती. मी कांदा वगैरे चिरून घेतला होता
ठेवला होता मीठ टाकून. आणि त्यामध्ये थोडासा ओवा टाकला, मग पचायला बरं पडतं, बरं होत असतं. म्हणून थोडासा ओवा टाकायचा. ते टाकलं आणि पीठ चांगलं मळून घेतलं आणि मळून झाल्यावर त्याच्यामध्ये हे गरम तेल 2-3 चमचे टाकून घेतलं. मग भजी चांगली क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. छानपैकी क्रिस्पी अगदी कुरकुरीत लागतात भजी. आणि भजी पण मस्तपैकी छान झाली होती. त्यामध्ये कोथिंबीर पण मी टाकली होती. मस्त झाली होती, खूप छान झाली होती. भजी मी शक्यतो कमीच बनवते. कारण काय तेलकट आम्ही जास्त करून बनवत नाही. कधीतरी उपवास वगैरे असला तरच हे भजी, पापड वगैरे तळणं होतं. आणि मिस्टरांना तर पापड वगैरे एवढं काही आवडत नाहीत. आता भजी खातात ते, पण 1-2 भजी खातात, जास्त काही खात नाहीत. तेलकट ते एवढं खायला एवढं काय खुश नसतात. माझं बघा सर्व जेवण पण तयार झालं. मोदक मी एका केळीचे पान आहे त्यामध्ये घालून ठेवून प्रसाद दाखवण्यासाठी घेतला आणि नंतर मी देवाला प्रसाद दाखवण्यासाठी सर्व ताट काढून घेतलं नैवेद्याचं आणि देवाला दाखवलं. मग गणपती बाप्पांची आरती केली आणि मग देवाला मी प्रसाद दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. जेवण खूप छान, सर्वांना खूप आवडलं. असं मस्तपैकी आजचा माझा दिवस गेला. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.